बांगलादेशींसह नायजेरियनही पकडा. नायजेरियन ड्रग्ज वितरित करून तरुणांना बिघडवतायत. किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घेतली भेट. भेटीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चेची माहिती. उद्धव ठाकरे नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भेट. विरोधी पक्षनेत्याची निवड कधी होणार? उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा. प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राहुल नार्वेकर यांचं उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे भाऊक. अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाची केली आठवण. नाशिक कुंभमेळ्याबाबत सरोज अहिरे यांनी केली होती मागणी. दादांचा वादा शासनानं पूर्ण केल्याचं सांगत झाले भाऊक. फलटण पंचायत समितीच्या निवडीत मोठी घडामोड. राष्ट्रवादीचे 3 सदस्य, भाजपचे सभापती उपसभापती निवडीत. भाजपचा शिवसेनेला धक्का. मालेगाव महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले. वेतनासाठी संतप्त कर्मचाऱ्यांचा लेखा विभागाचा गेट बंद करून जोरदार घोषणाबाजी. वर्ध्यात भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत संताप व्यक्त. अमरावतीच्या हनुमानगडीला 121 कोटींचा निधी. काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर झाले आक्रमक. हनुमानगडीमध्ये मुख्यमंत्र्यांची पार्टनरशिप आहे का? उपस्थित केला प्रश्न. केडीएमसीतील ठाकरे सेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी. मधुर म्हात्रेंवर पक्षशिस्तभंगाची कारवाई. कारवाईनंतर केडीएमसीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे आता 10 नगरसेवक शिल्लक. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोलापुरात वंचित आक्रमक. मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.